नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ गार्डनमध्ये, सिद्धार्थ प्राणी संग्रहालयमध्ये। तर औरंगाबाद त्याचं नाव जुनं नाव असल्यामुळे आता नवीन नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनपासून अगदी 3 किलोमीटर अंतरावरती सिद्धार्थ गार्डन आहे। बाहेर पार्किंगची सुविधा आहे आणि स्टेशनपासून अगदी जवळच असलेले सिद्धार्थ प्राणी संग्रहालय आहे। बस स्टँडपासून तर 2 किलोमीटरवरच्या अंतरावर आहे। म्हणजे पूर्ण पर्यटन बीबी का मकबरा वगैरे याच्या सर्वात जवळचं हे प्राणी संग्रहालय आहे। आता आपण आतमध्ये जाणार आहोत। आज 26 जानेवारी असल्या कारणाने खूप गर्दी आहे। इथे मध्ये सिद्धार्थ गार्डनमध्ये जाण्या पहिले तिकीट काढावं लागतं आणि जर 3 वर्षाच्या वरती सर्वांसाठी एक 20 रुपये तिकीट आहे। आपण पाहू शकता, तर लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट आहे। त्याच्यानंतर आतमध्ये आपण आलेलो आहोत। आतमध्ये खूप छान असे झाडं वगैरे, तिथले गार्डन, लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड खेळण्यासाठी आणि एकदम अत्यंत स्वच्छता वगैरे आहे, खूप छान आहे। आणि आतमध्ये गेल्यानंतर मला प्राणी संग्रहालय बघायचं होतं झूमध्ये, त्याच्यामुळं डायरेक्ट मध्ये गेल्यानंतर परत दुसऱ्या प्रकारचं झूचं तिकीट काढावं लागतं प्राणी संग्रहालय बघण्यासाठी। इथं सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन आतमध्ये एंट्री आहे। आणि हे पाहू शकता प्लेग्राऊंड आहे लहान मुलांचं। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथे मुलं लोक फोटो काढतात, व्हिडिओ शूटिंग करतात, पाहू शकता आपण। खूप छान आहे सिद्धार्थ उद्यान। आणि जे सहली येतात, पिकनिक येतात लहान मुलांच्या, त्या प्रत्येक पिकनिकमध्ये हा स्पॉट हा त्यांचा ठरलेलाच असतो, कारण लहान मुलांचं खूप फेवरेट आहे ठिकाण। इथे एक खूप मोठी विहीर आहे, ही पाहू शकता। त्याच्यानंतर सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय याच्यामध्ये जाण्यासाठी फायनली आम्ही दुसरं तिकीट काढण्यासाठी या काउंटरकडे निघालो। आणि इथे आतमध्ये एंट्री करण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 30 रुपये तिकीट आहे। तर खूप म्हणजे व्यवस्थित आहे, एकेकाला सोडतात तिथे, जास्ती गर्दी पण नाही होत। वरती आपण पाहू शकता जेवढे झूवरती लिहिलेले ते सर्व प्रकारचे प्राणी आतमध्ये आपल्याला बघायला भेटतील। फुल 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 20 रुपये तिकीट आहे। तर आम्ही एक फुल तिकीट काढलं 50 रुपयाचं आणि त्याच्यामध्ये आता आपण मध्ये आल्यानंतर गेटच्या एंट्रीला लेफ्ट साईडला तिथून जे प्राणी सुरू होतात, तर काळवीट, आता हे बघा काळवीट आहे, लगेच वरती नाव आहे प्राण्याची पूर्ण उंची, वजन वगैरे, ती जंगलात कुठे आढळतात, काय सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे। आणि येथे प्रेक्षक खूप लांब दुरून आलेले आहेत, ते पण खूप आनंद घेत आहेत। इकडे गेल्यानंतर प्रत्येक बोर्ड लावलेलं आहे, बोर्डवरती पूर्ण प्राण्यांची माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण कधी न पाहिलेले प्राणी आहेत पूर्ण याच्यामध्ये। खूप म्हणजे असं इंटरेस्टिंग वाटतं। आता हा कोला आहे, कोला सहसा जंगलात आढळतो आणि कोला हा कुत्र्यासारखाच दिसतो, पण हा खूप रागीट प्राणी आहे कोला। हे बघा आपल्याला दिसतंय झाडाच्या आतून। कोल्हा आहे, कोल्हा असे भरपूर प्रमाणात पहिले इथं हत्तींचं पण हे होतं, पण हत्ती आता सध्या ते नाही येत वाटतं इथं। हा आपलं माकड आपल्याला सहसा कुठेही दिसतात।
टायगर बघायचं आहे काय हे बघायचं. आता हा गाईसारखा दिसणारा आहे जनावर आहे सांबर. गाईमध्येच मोडतात ते. आता हे समोर आपण बघतोय याच्या पुढचे नीलगाय आहे आणि पिता तिथं आंघोळ तिकडे करते. गायींसाठी पाण्याची व्यवस्था आहे पुढं. इथे पुढं प्रतिबंधित क्षेत्र. आणि आता आपण समोर आलेलो आहे जे प्रत्येक जणाला बघूसं वाटतं. लगेच तुम्ही ह्याच्यावरून बघितलं असेल पिंजऱ्यांपासून दूर उभे राहा, कुठली दुर्घटना होऊ शकते. म्हणजे समोर डायरेक्ट बिबटे आहे आणि बिबट्या पाहण्यासाठी जास्त लोक गर्दी करतात. इथे जास्त करून वाघ दोन याच्या प्रकारचे. हा बघा बिबट्या पुढे दिसतोय आपल्याला शांत बसलेलं आहे. आणि इथे कोणी दगड वगैरे मारतात त्याच्यासाठी ते तिथले गार्ड लोक पण तिथे असतात, अलाउड नाही आहे. हे बघा बसू शकता. आता सर्वात मेन म्हणजे सर्पाले, म्हणजे सगळ्या प्रकारचे आहे ना साप आहेत इथं. हे बघा नागाची प्रतिकृती इथं असं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री आहे. हे बघा याच्यातून आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे साप आहे. पहिले मगरचं आहे, पण ती मगर जी आहे ती काही नाही मृत अवस्थेत होती. मगरचं फक्त होती पहिले मगर. कासव आहे, कासव भरपूर याच्यामध्ये भरपूर कासव आहे तिथे. त्याच्यानंतर मांडूळ आहे, मांडूळ जातीचं साप आहे. हा बघा आपल्याला दिसत असेल. एकदम शांत आवाज, तो एकदम शांतच राहतो म्हणजे एकदम थंड राहतो तो मांडूळ जो आहे. आणि हा बघा खाली मोठा हा दिसतोय, एकदम मोठा साप आहे. खूप मोठा नाग आहे हा बघा दिसत असेल आपल्याला. आणि लहान मुलं तर डायरेक्ट घाबरतं इथे यायला. खूप लोक फोटो काढण्यासाठी पुढे, कारण त्याला ते काचेच आहे, भीती काही नाही. खूप मोठं आहे हा. अजगर आहे. आपण जर सिद्धार्थ गार्डनला येत आहे संभाजीनगरला तर नक्की प्राणी संग्रहालय एकदा बघायलाच पाहिजे. खूप मोठमोठे साप आहे. आणि हे आता जंगलातून काही काही तर आत्ता त्यांनी सांगितलं तिथल्या गार्डनी काही काही आत्ता आणून टाकलेले याच्यामध्ये जंगलातून. जेवण विभागवाल्यांना धरतात, लगेच यांना देतात. आपण नाग बघायचं खूप हे आणि येत नाही अशी 10-12 हे येते एकत्र. हा इथे येते, समोर पण येते, त्यावरती झाडांच्या वरती ते तिथे पण येते. तिकडच्या ज्या खिडक्या आहेत छोट्या छोट्या, त्या खिडक्यातून त्यांना आहे ना खाण्यासाठी काही ना काही टाकत असतात ते. हे बघा हे झाडांवरती पण आहे. आणि हा नाग आहे, हा खूपच विषारी आहे. त्याच्यावरती लिहिलेलं राहतं पूर्ण नाग विषारी. हा वरती झाडावर बसलेलं आहे, इथे लाकडांवरती पण आहे, खाली पण आहे. हे बघा झाडांवरती पण आहे. हा खूप विषारी आहे, बिनविषारी परत.
त्याच्यानंतर आता आपण इकडं बाहेर आलेलो आहेत आणि बाहेरून हा बिबटे इथे खूप गर्दी करतात लोक आणि त्याला म्हणजे आवाज देतात. काही जण असतात तिथं बारीक बारीक दगडे मारतात त्यांना. आता हे बघा, हे कोणी ओळखू शकते. हे आपले सहसा बाहेर आपल्या कुठेही शेतीमध्ये वगैरे पाणी देताना आपल्याला हे बगळे दिसतात. हे बगळे बगळे पण ठेवले. त्याच्यानंतर आपण आलोय डायरेक्ट टायगर. बघा हे वाघ, हा बघा सर्वात जास्त वाघांची गर्दी जास्त असते वाघ बघण्यासाठी. आणि कमीत कमी 5-6 वाघ आहे. जर आपण प्राणी संग्रहालयामध्ये येत असाल तर घरी बसून तुम्हाला पूर्ण प्राणी संग्रहालय बघायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी A to Z माहिती दिलेली प्राणी संग्रहालयामधील. आपल्याला घरी बसून सुद्धा ही व्हिडिओ बघता येईल. हे बघा इथे डायरेक्ट त्यांना असे ते बाकडे केलेले मोठाले आणि मध्ये हा गॅप टाकलेला आहे. जर वाघाने उडी जरी मारली तरी त्यांना बाहेर येता येणार नाही, याच्यामध्ये अडकून बसतील. म्हणजे जे प्रेक्षक येत आहे बाहेरून त्यांना काही त्रास होऊ नये. जाळीच्या वरतून पण वाघ उडी मारू शकतो, त्याच्यामुळे त्यांनी हा गॅप टाकलेला आहे. मध्ये पुलासारखा आहे हा गॅप. ते ह्याच्यामध्येच उडी मारतील, परत तिकडे रिटर्न जातील. प्राणी संग्रहालयाच्या बाहेर आलेलो पूर्ण प्राणी बघून आल्यानंतर हे परत प्लेग्राऊंड आहे. इथे लहान मुलं खेळतात. कोणी सहलीला आलेले असतील तर ते इथे आपले येऊन डबे वगैरे खातात, जेवण करतात, बसतात. आणि बाहेर पूर्ण मोकळी जागा आहे. लहान मुलं हे असे फोटो काढतात. तिथे त्यांनी छान छान ट्रॅफिक हवालदार, त्याच्यानंतर MS धोनी, असे बरेच प्रकारचे किड्स प्ले जाऊन खेळण्यासाठी खूप सारं आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ खूप मोठा न होता, इथे स्टॉप करतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. असंच भरभरून प्रेम द्या. थँक्यू.